15 फेब्रुवारी 2026 या दिवशी आलेले महाशिवरात्र वार आहे रविवार आणि महाशिवरात्राला हिंदू धर्मामध्ये खूप असे विशेष आणि महत्त्वाचे स्थान आहे। महाशिवरात्र दिवशी प्रत्येक भक्तजन आपल्या परंपरेनुसार किंवा पद्धतीनुसार महाशिवरात्र दिवशी भगवान शंकरांची सेवा करतो, उपासना करतो, उपवास करतो। प्रत्येक भागामध्ये खूप जल्लोषामध्ये महाशिवरात्र साजरी केली जाते। तर महाशिवरात्र दिवशी बघा आपल्याला काही असे नियमांचं पालन करायचं आहे की त्या नियमांचं पालन केल्यानंतर आपल्याला आपण केलेल्या सेवेचं, आपण केलेल्या पूजेचं, उपवासाचं सर्व फळ हे आपल्याला भगवान शंकर नक्कीच देतील, आपली इच्छित मनोकामना पूर्ण करतील आणि त्यांचा एक कृपाशीर्वाद आपल्यावर राहील। तर ह्यासाठी ह्या नियमाचं पालन करणं प्रत्येक सुवासिनी महिलेनं, प्रत्येक पुरुषानं खूप गरजेचं आहे बघा। कारण महाशिवरात्री ही वर्षातून एकदा येते आणि काही विशेष दिवशी काही नियमांचं पालन केल्यानंतर आपण केलेल्या सेवेचं, पूजेचं फळ हे आपल्याला मिळत असते। तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला काही असे नियम सांगणार आहेत की ज्या नियमाचं पालन तुम्हाला महाशिवरात्र दिवशी प्रत्येक महिलेनं, प्रत्येक पुरुषांनी किंवा प्रत्येक व्यक्तीनं करायचं आहे। तर ते नियम कोणते आहेत या सर्व विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल। तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा। चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर तुमचं प्रियालयच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर आता महाशिवरात्र आलेले आहे बघा, 1, 2 ते 3 दिवसानंतर आता महाशिवरात्र येईल। महाशिवरात्र दिवशी आपण विशेषतः भगवान शंकरांची पूजा करत असतो। जेवढी आपण त्या दिवशी भगवान शंकरांची पूजा करणार, सेवा करणार, रुद्राभिषेक करणार, अनेक प्रकारचे असे अभिषेक आहेत बघा किंवा पूजा करत असताना आपण काही वस्तू शिवपिंडीवर अर्पण करत असतो आणि त्याचं सर्वाचं फळ हे आपल्याला भगवान शंकर हे देत असतात। शिवरात्र या दिवशी बघा आपण दिवसभर उपवास करतो आणि ती जी रात्र आहे म्हणजे रविवारी आपण दिवसभर उपवास केल्यानंतर त्या रात्री म्हणजे रविवारच्या रात्री आपण खूप जास्त प्रमाणात बघा भगवान शंकरांची पूजा, सेवा करत असतो। एखाद्या मंदिरामध्ये असं म्हणू शकत नाही, पण गावोगावी जिथं पण महादेवाचं मंदिर आहे बघा तिथं त्या रात्री महाशिवरात्रीच्या रात्री खूप जास्त प्रमाणात सेवा, उपासना केली जाते आणि लाखोनं भक्तजन त्या सेवेचा लाभ घेत असतात बघा। कारण महाशिवरात्र हीच आहे की त्या रात्री जेवढ्या प्रमाणात आपण भगवान शंकरांची पूजा करणार, सेवा करणार तेवढं आपल्याला फळ मिळत असतं। पण आपण हे सर्व तर करत असतो, पण काही वेळेला आपल्याकडं नियमाचं पालनच होत नाही बघा। काही असे विशेष नियम आहेत आणि त्या नियमाचं पालन हे प्रत्येकानं केलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला आपण केलेल्या सेवेचं फळ मिळेल। तर पहिला नियम सांगते महाशिवरात्र दिवशी। आता महाशिवरात्र दिवशी प्रत्येकजण उपवास करतो, ज्यांना शक्य होईल त्यांनी उपवास करा। देव कधीही असं म्हणत नाही की माझा उपवास कर आणि मगच मी तुला एखादी तुझी इच्छा पूर्ण करणार किंवा मी तुझी मनोकामना पूर्ण करणार किंवा तुला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर ती देणार। तर असं नसतं, पण कसं असतं, एक पद्धत असते किंवा एक परंपरा असते की आपण पूर्वीपासून बघा महाशिवरात्रीचा उपवास करत आलेला आहोत आणि उपवास करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे। पण काही वेळेला काहींना आजारी व्यक्ती असतात, काही वृद्ध व्यक्ती असतात, त्यांना नाही शक्य होत उपवास करणं। तर त्या व्यक्तीने जरी उपवास न करता जरी तुम्ही शुद्ध शाकाहारी जरी जेवण जेवला तरी सुद्धा चालेल। पण ज्या व्यक्तींना उपवास करणं शक्य असेल ना त्या व्यक्तीने नक्कीच महाशिवरात्रीचा उपवास करा। आणि उपवास करत असताना आपल्याला एक नियम असा पाळायचा आहे की उपवास करताना, उपवास करतो म्हटल्यानंतर काही जण बघा निरंकार उपवास करतात महाशिवरात्रीचा, पाणीही घेत नाहीत। पण काही जण फळाहार घेऊन उपवास करतात, काही जण उपवासाचे पदार्थ खातात आणि उपवास करतात। तर आपल्याला ह्याच्यामध्ये एक नियम पाळायचा, शिवरात्रीचा उपवास करत असतो त्या दिवशी आपल्याला भगर उपवासाला खायची नाही। खूप अशी लोक आहेत, खूप अशा व्यक्ती आहेत, मी लोक म्हणते किंवा व्यक्ती म्हणते, पण ते ना महाशिवरात्रीला आवर्जून भगर खातात। पण ती खूप मोठी चूक आहे, अजून सुद्धा काही लोकांना माहिती नाही। कारण महाशिवरात्रीला भगर खाणं हे खूप चुकीचं आहे। तुम्ही उपवासाचे कोणतेही पदार्थ खावा, तुम्ही खिचडी खावा साबुदाण्याची किंवा तुम्ही पापड खावा, फळं खावा कोणत्याही प्रकारची, पण चुकूनही महाशिवरात्रीला मी खरंच सांगते की तुम्ही आत्तापर्यंत जर चुकी केली असेल तर यावेळेस म्हणजे तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच ह्या महाशिवरात्रीला तुम्ही भगर खाऊ नका। भगर ही महाशिवरात्रीला कधीही खात नाहीत आणि काही लोक खातात पण काही लोक खात नाहीत, पण भगर ही खायचीच नाही। काही ह्याच्या पाठीमागे एक कारणही आहे की ज्यामुळं महाशिवरात्रीसारख्या दिवशी आणि श्रावणातील सोमवारी सुद्धा आपण भगर ही उपवासाला खात नाही। त्यासाठी तुम्ही भगर न खाता बाकीचे पदार्थ खाऊन तुम्ही उपवास महाशिवरात्रीचा करू शकता। हा एक नियम तुम्हाला पाळायचा आहे। दुसरा नियम असा की त्या दिवशी आपण मनापासून उपवास करणार, पूजा करणार, सेवा करणार, शुद्ध अंतःकरणापासून सर्व करणार। तर तुम्हाला त्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन सुद्धा नक्कीच करायचं आहे
त्या दिवशी पूर्ण दिवसभर तुम्हाला तो पूर्ण दिवस ब्रह्मचर्याचं पालन हे घरामध्ये करायचंच आहे. आता हा एक नियम झाला. तर दुसरा तुम्हाला असा नियम सांगते की जेव्हा बघा आपण महाशिवरात्र आहे, पण काही वेळेला काही महिलांकडून ह्या चुका होत असतात. तर महाशिवरात्र आहे म्हटल्यानंतर आपल्याकडनं कोणती चूक होऊ नये. तर त्या दिवशी बघा आपल्याला एक तुम्हाला गोष्ट सांगते की एक सुवासिनी महिला जी असते ना, ती त्या घराची ना लक्ष्मी असते आणि तिनं केलेल्या चांगल्या कामावरती, शुभ कामावरती त्या कुटुंबाची प्रगती अवलंबून असते. यासाठी सुवासिनी महिलेने नक्कीच काही अशी कामं असतात ना, ती नक्कीच आवर्जून करा. तर त्या दिवशी ना, महाशिवरात्र दिवशी ना, तुम्हाला एक कामसुद्धा करायचं आहे आणि काही कामं करायची सुद्धा नाहीत. तर आता एक काम कोणतं करायचं, तर तुम्हाला त्या दिवशी ना, एक महाशिवरात्र आहे म्हटल्यानंतर एक सणच आहे हिंदू धर्मामधला विशेषतः. तर त्या दिवशी ना, आपले अंगण जे असतं ना, म्हणजे त्या अंगणामध्ये एक छोटीशी रांगोळी टाकायची, उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं, उंबरट्याची एकदम व्यवस्थित पूजा करायची. कारण उंबरटा हा आपल्या घराचा खूप महत्त्वाचा म्हणजे भाग असतो, की जिथून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सकारात्मकता, माता लक्ष्मी ही त्या उंबरट्यातून प्रवेश करत असते. आणि जेव्हा आपल्या घराचा उंबरटा सुशोभित असतो, घराचं अंगण स्वच्छ असतं, त्यावेळेला ती जी लक्ष्मी माता येणार असते किंवा कोणतीही व्यक्ती जर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते, तेव्हा त्या व्यक्तीला सुद्धा खूप छान वाटतं आणि ती घरामध्ये प्रवेश करते. यासाठी तुम्हाला इतर वेळेला शक्य होत नाही, पण आपल्या घरामध्ये जेव्हा असे विशेष सण असतात, समारंभ असतात, त्या दिवशी आपल्या घराचं अंगण आणि उंबरठा नक्कीच पूजा करत जावा. आता त्यानंतर बघा हे तुम्हाला त्या दिवशी करायचं आहे. तर आता दुसरी एक गोष्ट तुम्हाला करायची नाही बघा त्या दिवशी. तर तुम्हाला ना त्या दिवशी आपल्या घरामध्ये बघा आता महाशिवरात्र आहे, पण काही व्यक्ती काय म्हणतात की आम्ही काही गोष्टी पाळत नाही. पण तुम्हाला एक गोष्ट सांगते की काही गोष्टी पाळाव्या लागतात, काही नियम पाळावे लागतात, कारण ती पूर्वीपासून एक परंपरा असते. आणि तुम्ही सुद्धा त्या गोष्टींविषयी विचार करा की आता आपण महाशिवरात्रीचा उपवास करणार आहोत, महाशिवरात्रीची पूजा करतो, भगवान शंकरांची पूजा करतो आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी. पण तुम्ही ह्या गोष्टी करणं तुम्हाला तर योग्य वाटतंय का? तर बघा त्या दिवशी आपण चुकूनही कधीही बघा त्या दिवशी ना आपण केससुद्धा कापायचे नसतात. महाशिवरात्री दिवशी केस कापायचे नाही. महाशिवरात्री दिवशी तुम्हाला चुकूनही तुमची नक्क कापायची नाहीत. हे खूप चुकीची कामं असतात. आणि काही व्यक्ती काय म्हणतात की आम्ही असं काही पाळत नाही, एक अंधश्रद्धा आहे. पण ही अंधश्रद्धा नाही. काही गोष्टी लक्षात घ्या आणि त्या नियमाचं पालन हे विशेष दिवशी करू नका. तुम्हाला इतर दिवस खूप भरपूर पडलेले आहेत. तुम्ही महाशिवरात्री दिवशी एक दिवस जरी तुम्ही नाही केलं तर काही तुमचं बिघडणार नाही. तुम्ही दुसरे जे आठवड्याचे वार असतात त्या दिवशी करू शकता तुम्ही, पण ह्या दिवशी चुकूनही अशी कामं करू नका. काही तेवढं आपलं अंतःकरण हे शुद्ध ठेवायचं आहे. कोणाविषयी आपल्याला वाईट विचार करायचा नाही, कोणालाही नावं ठेवायचे नाही, कोणाला अपमानास्पद शब्द बोलायचे नाहीत. कारण ह्या दिवशी जर आपल्याकडनं अशा चुका होत असतील किंवा घरामध्ये आपल्याला भांडण सुद्धा करायचं नाही. कारण ह्या वेळेला आपण जर अशा काही चुका केल्या तर त्या चुकाचं प्रायश्चित्त म्हणजे त्या चुकांचं आपल्याला फळ हे नक्कीच भोगावं लागतं बघा. यासाठी जेवढं तुम्हाला कोणाला अपमानास्पद शब्द बोलता येणार नाही तेवढे बोलू नका. कारण ह्या चुका जर आपल्याकडनं झाल्या ना तर आपण केलेल्या सेवेचं, पूजेचं फळ तुम्हाला कधीही मिळणार नाही. यासाठी महाशिवरात्री दिवशी तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं भांडण, तंटा, वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करा. कारण ज्या वेळेला तुम्ही ह्या गोष्टींपासून दूर राहणार तेवढंच तुमचं अंतःकरण सुद्धा शुद्ध राहणार आणि तेवढंच तुमचं अंतःकरण म्हणजे आपलं मन जे असणार ते फक्त नामस्मरणामध्ये ठेवा. ह्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. ह्या गोष्टींमधून दूर जेवढं तुम्हाला राहता येईल त्या दिवसभरामध्ये तेवढं राहा आणि तेवढं तुम्ही तुमच्या मुखामध्ये ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र तुम्हाला माहिती आहे की ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुक्मे बंधना मृत्यू मोक्षेमामृतात. हा महामृत्युंजय मंत्र ना खूप महत्त्वाचा मंत्र आहे. तुम्ही ह्या मंत्राचं नामस्मरण करा. जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही त्या दिवशी नामस्मरणात राहा. पण कुणालाही अपशब्द बोलू नका आणि कुणाचीही निंदा करू नका. कारण हे जेव्हा आपण करणार आहे तेव्हा आपण केलेल्या सेवेचं, पूजेचं फळ आपल्याला कधीही मिळणार नाही. यासाठी तुम्हाला सांगते की ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीत. हाही नियम तुम्हाला पाळायचा आहे. ह्या गोष्टी त्या दिवशी काही, ह्या गोष्टी आपल्याला इतर दिवशी सुद्धा करायच्या नाहीत. पण इतर दिवशी आपल्याकडनं चुकून अशा गोष्टी होत असतात. कारण आपण एक व्यक्ती आहोत, माणूस आहोत. आपण मुद्दाम कोणत्याही गोष्टी करत नसतो. काही वेळेला चुकून आपल्याकडनं ह्या गोष्टी होऊन जातात. पण त्यासाठी तुम्हाला क्षमा मागायची आहे आपल्या स्वामींजवळ आणि पुन्हा आपल्याकडनं अशा चुका होणार नाही ह्याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. तर आता हा एक नियम तुम्हाला मी सांगितला. तर आता दुसरा नियम असा आहे बघा की महाशिवरात्र हा दिवस, या दिवशी ना पृथ्वी तलावर म्हणजे ही जी पृथ्वी असते कोण कुणाच्या रूपात येईल काही सांगता येत नाही. ह्यासाठी तुम्हाला एक सांगते की महाशिवरात्र दिवशी मी असं म्हणत नाही की आता आजकाल ना खूप अशा गोष्टी घडत आहेत की तुम्ही एखादी व्यक्ती जर दारापुढे आले की तिला तुम्ही घरात घ्या असं म्हणत नाही. पण महाशिवरात्रच्या अशा महत्त्वाच्या दिवशी जर आपल्या दाराच्या पुढं एखादा प्राणी आला किंवा एखादी व्यक्ती आली, गरजू व्यक्ती आलेली आहे किंवा
एखादी गरीब व्यक्ती आलेली आहे, काहीतरी तुम्हाला मागत आहे, तर तुमच्याकडे जे असेल ना ते यथाशक्ती त्या व्यक्तीला बाहेर जाऊन म्हणजे बाहेर आपल्या दारातूनच देऊन टाका. तुमच्या घरामध्ये जर चपाती भाजी असेल तर तिला देऊन टाका, किंवा तुमच्या घरामध्ये काही फराळाचे पदार्थ असतील तर त्या व्यक्तीला देऊन टाका. त्या दिवशी त्या व्यक्तीला कधीही अपशब्द बोलायचं नाही आणि त्या व्यक्तीला तुम्ही काही न देता तुमच्या दाराच्यातून तसं पाठवू नका. 5 रुपये द्या, 10 रुपये द्या, बाहेरून द्या आणि त्या व्यक्तीला देऊन टाका. कारण यथाशक्ती दान धर्म करणं सुद्धा खूप गरजेचं आहे बघा. कारण आजकाल सुद्धा आपण एखाद्या गरजू व्यक्तीला म्हणजे असं म्हणत नाही की मी गरजू किंवा एखादी गरीब व्यक्ती आहे आणि तिला त्या वस्तूंची किंमतच नाही, तरी सुद्धा आपण त्या व्यक्तीला देत आहोत. गरीब आणि गरजू व्यक्ती यातला फरक सुद्धा आपल्याला प्रत्येकाला समजला पाहिजे. कुणाला कोणत्या वस्तूंची खूप गरज आहे आणि एखाद्या गरीब व्यक्तीला जेवढी गरज असते ना त्याच व्यक्तीला तुम्ही यथाशक्ती दान धर्म करा. ज्या व्यक्तीला गरज आहे त्या वस्तूंची त्याच व्यक्तीला दान धर्म करा. तर तुम्ही हे सुद्धा तुम्हाला नियम त्या दिवशी करायचा आहे. कारण आपल्या दारापुढं जर एखादा प्राणी आला भुकेलेला, त्याला सुद्धा आपल्याला चपाती वगैरे द्यायची आहे, की जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं पूजेचं फळ हे आपल्याला मिळेल. आणि मी तुम्हाला मगापासून सारखं असं म्हणते की आपण केलेल्या सेवेचं पूजेचं फळ आपल्याला मिळेल. का म्हणत आहे, कारण काही वेळेला बघा आपण महाशिवरात्र म्हटल्यानंतर खूप जास्त प्रत्येक भक्तजण इतर वेळेला आपण काही करत नाही, पण महाशिवरात्रसारखा दिवस जो असतो ना तो प्रत्येक कानाकोपऱ्यातनं भक्तजण हे उपवास करतात. भक्तजण जेवढं शक्य होईल तेवढं मंदिरामध्ये जातात, जेवढा शक्य होईल तेवढा वेळ काढतात आणि भगवान शंकरांची सेवा उपासना त्या दिवशी करत असतात. आणि त्या दिवशी आपण एवढं सगळं करणार आणि एवढ्या ह्या जर चुका केल्या तर आपल्याला त्या सेवेचं फळ मिळेल का हे तुम्ही विचार करा. यासाठी ह्या गोष्टी हा नियम नक्कीच पाळा. आता तुम्हाला एक शेवटचा नियम मी सांगत आहे बघा, की त्या दिवशी आपल्याकडनं खूप अशा चुका होतात. आता बघा महिला वगैरे किंवा पुरुष असतील, आपण महाशिवरात्री दिवशी मंदिरामध्ये नक्कीच आवर्जून जातो, भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करतो, पूजन करतो, सेवा करतो, घरामध्ये करतो, सर्व करत असतो. पण तुम्हाला एक सांगते की जेव्हा आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो ना त्यावेळेला आपल्याकडं ना जी पर्स असते, महिला पर्स यूज करतात किंवा पुरुष जे वॉयलेट यूज करतात, किंवा आपण म्हणजे वॉयलेट आणि पर्स जर ती लेदरची जर असेल ना, लेदरची, तर आपल्याला ती ना तुमचं जे वॉयलेट असेल ते जास्त करून लेदरचंच बघायला मिळतं. तर तुम्हाला एक गोष्ट सांगते, ते लेदरचं जे वॉयलेट असतं म्हणजेच पॉकेट असतं किंवा महिलांची जी पर्स असते बघा, जर ती लेदरची असेल तर ती त्या बनवताना एक प्रकारे चांबड्यांचा वापर केला जातो, म्हणजे चांबड्यांपासून त्या वस्तू बनवल्या जातात. यासाठी तुम्ही ही चूक करू नका की तुम्हाला ती जर तुमच्याकडे पुरुषांकडे जसं पॉकेट असेल तर तुम्हाला महाशिवरात्र दिवशी ते पॉकेट न यूज करता तुमच्या घरामध्ये एखादं साधं असेल तर ते तुमच्याजवळ ठेवा. आणि महिलांनी सुद्धा त्या दिवशी लेदरची जी तुमची पर्स असेल ती यूज करू नका. कारण आपण अचानक मंदिरामध्ये जातो, मंदिरामध्ये पवित्र ठिकाणी जातो आणि जाताना आपल्यासोबत ह्या वस्तू असतात बघा शक्यतो. तर ही चूक खरंच करू नका, कारण ह्या वस्तू चामड्यांपासून बनवलेल्या असतात. आणि किती जरी आपण मनापासून आणि श्रद्धेनं जरी भक्तीनं जरी सेवा पूजा अर्चा करत असलो तरी सुद्धा काही अशा गोष्टी असतात की ज्या आपल्याला माहिती असतात, तर माहिती असून आपण असल्या चुका करायच्या नाहीत. मीही म्हणते की भक्ती म्हणजे आपण जे करतो ते मनापासून करतो, श्रद्धेनं करतो आणि ते स्वामी किंवा तेच भगवान शंकर हे स्वीकारतात, जेवढं मनापासून जेवढं आपण श्रद्धेनं करतो. पण काही गोष्टी आपल्याला माहिती असून आपण असले म्हणजे असे प्रकार कशाला करायचे ना. आता आपल्याला माहिती आहे की त्या वस्तू चामड्यांपासून बनवल्यात, तरी सुद्धा आपण मंदिरामध्ये घेऊन जाणं कितपत योग्य आहे. त्यापेक्षा आपण त्या दिवशी ती वस्तू एखाद्या साईडला ठेवा, किंवा इतर वेळेस पण बघा आपण जेव्हा मंदिरामध्ये प्रवेश करतो शक्यतो त्या गोष्टी वापरूच नका. लेदरच्या तुम्ही चामड्यांपासून बनवलेलं कोणत्याही प्रकारचं वॉयलेट किंवा पॉकेट नका यूज करू. जर स्वामी भक्त असेल तर त्यांनाही मी सांगते, शेवटी तुमची इच्छा आहे, पण अशा वस्तू नका यूज करू. त्या व्यतिरिक्त तुम्ही एखादं दुसरं पॉकेट यूज करा, किंवा महिलांनी सुद्धा दुसरी पर्स यूज करा, किंवा तुम्ही एक साईडला काढून ठेवा आणि नंतर तुम्ही मंदिरामध्ये प्रवेश करा. असंही तुम्ही करू शकता. पण काही गोष्टी आणि नियम आपल्याला माहिती आहे तर ते नक्की पालन करा. कारण पूर्वीपासून काही अशा परंपरा सुद्धा बनवल्या गेलेल्या आहेत आणि त्या उगाच बनवलेल्या गेलेल्या नाहीत. काही परंपरेच्या पाठीमाग किंवा काही रूढी परंपरेच्या पाठीमाग काही अशा गोष्टी जडलेल्या असतात बघा. यासाठी तुम्हाला आतापर्यंत हिंदू धर्मामधील ज्या सुवासिनी महिला असतील त्यांनी काही गोष्टींचं पालन हे नक्कीच करा. आपण जरी आत्ताच्या जमान्यामध्ये जरी असलो तरी सुद्धा आपण पूर्वीपासून ज्या गोष्टींचं पालन झालेलं आहे त्या पालन करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. काही जास्त आपल्याला त्याच्यासाठी हे करावं लागत नाही. काही अशा गोष्टी असतात की त्याचं पालन आपण करायचं असतं. तर आजच्या व्हिडिओमार्फत तुम्हाला ह्याच गोष्टी सांगायच्या होत्या की महाशिवरात्र दिवशी जेवढं तुम्ही पूजा करता, सेवा करता, तेवढं तुम्ही ह्या गोष्टींकडे लक्ष द्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेविकांना श्री स्वामी समर्थ.